उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात मंत्रालयात प्रचंड वेगानं एका महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भातल्या फाईल्स फिरल्याचं आता समोर येत आहे। अजितदादांच्या निधनाच्याच दिवशी अधिकाऱ्यांचा एक कारनामा आता समोर आलेला आहे। यामध्ये जवळपास 20 संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेत या निर्णयाला स्थगिती दिल्याचं समजतंय। या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आता समजतंय। हे सगळं नेमकं प्रकरण काय आपण पाहूया। 4 दिवसात 75 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याचा दावा होतोय। 28 जानेवारीला 7 संस्थांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला गेला। अचानक हा निर्णय झाला। 28 जानेवारीलाच श्री माता कन्यका सेवा संस्थेला ही प्रमाणपत्र दिली गेली। यवतमाळमधील सेवादास संस्थांना सुद्धा याचं वाटप झालं। 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। 29 जानेवारीला पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या 25 शाळांना ही प्रमाणपत्र दिली गेली, तर सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना सुद्धा अल्पसंख्याक दर्जा देणारी ही प्रमाणपत्र वाटली गेली। स्वामी शांती प्रकाश, देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना सुद्धा ही प्रमाणपत्र दिली गेल्याचं समजतंय। वीस संस्थांना साधारण 75 प्रमाणपत्रांना अप्रुव्हल देण्यात आलेलं आणि 28, 29, 30 ह्या काळात 75 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलेली। आता एवढी घाई आणि एवढी गडबड कशाला केली? जर स्थगिती होती, त्या विभागाचेच मंत्री यांचं दुःख निधन झालेलं आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही किती असंवेदनशील आहात, तर हे माध्यमातून आम्हाला सरकारसमोर आणायचं होतं, जनतेसमोर आणायचं होतं आणि आज हे प्रकरण आम्ही आणतोय आणि यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण बघितलं असेल कालच म्हणजे सरकार राज्यकर्ते हे सरकार चालवत नाही, परंतु जे प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे कशा पद्धतीने यांनी पूर्ण कंट्रोल घेतलेला विभागातला, पूर्ण मंत्रालयातला। मला असं वाटतं संयम तर बाळगायला पाहिजे होता। एवढं काही तातडीचं ते काम नव्हतं, त्यामुळे संयम बाळगला असता तर चांगलं झालं असतं। सरकार के फंड का वो दुरुपयोग कर रहे। मैंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से जब ये शुरुआत की थी तो उन्होंने इस पे एसआईटी बिठाकर 650 टीचरों को अपात्र करने का उन्होंने काम किया और उन पे गुना भी दाखिल हुए। जो शालार्थ आईडी में बोगस टीचर पकड़े गए और अभी भी जांच चल रही है। और मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री से एक अभी रिक्वेस्ट करूंगा, एक निवेदन दूंगा उनको कि इस पे सीआईडी की जांच बैठाए और इनको जेल भेजने का काम करे। या संदर्भातल्या प्रतिक्रिया तर आपण पाहिल्या, मात्र हे प्रकरण नेमकं काय आपण ते देखील पाहूया। अजित पवारांच्या निधनानंतर काही तासातच मंत्रालयामध्ये या फाईल्स प्रचंड वेगानं फिरल्या। 20 संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय झाला। अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी काही तासातच मंत्रालयातल्या या अधिकाऱ्यांचा हा कारनामा समोर आला। विशेष म्हणजे 12 ऑक्टोबर 2025ला माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजितदादांकडे होता। 28 तारखेला मंत्रालयामध्ये 3:09 पहिलं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं। 75 शाळांपैकी 25 शाळा या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहेत। अजित पवारांच्या निधनादिवशीच 6 शाळांना प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। एकीकडे शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला होता आणि खात्याच्या मंत्र्यांचं निधन झालेलं असताना सुद्धा या शाळांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र कशी काय वाटली गेली असा सवाल उपस्थित केला गेलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं या निर्णयाला तातडीनं स्थगिती देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।